हॉटेलसारखी एकदम टेस्टी क्रीमी अशी आपण आज बनवणार आहे सोया चाप रेसिपी। घरची नावं घेऊन घेऊन खातील, बोटं चाटून खातील इतकी टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे आणि खायला सुद्धा तेवढीच मस्त। तर मी हे सोया चाप ऑनलाईन मागवले होते आणि खरंच खूप टेस्टी आहेत, यम्मी पण आहेत आणि हे काय कोणते प्रमोशन नाही आहे, सहज तुम्हाला दाखवावं म्हणलं म्हणून दाखवत आहे आणि खरंच खूप टेस्टी पण होते। तुम्ही सुद्धा मागवू शकतात आणि अर्धा किलो आहेत, 500 ग्रॅम आहेत आणि भरपूर इनफ होतात बघा। आणि चला सर्वात पहिलं तर आपल्याला त्याला गरम पाण्यामध्ये 10 मिनिटांसाठी शिजवायला ठेवायचं आहे चापला, कारण की ते फ्रोझन असतात त्यामुळे। आणि सर्वात पहिलं तर आता कांदे मी 7-8 कांदे होते ते चांगले चिरून घेतले लांब लांब आणि त्याला कडकडीत तेलामध्ये आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे ब्राऊन होऊस्तर। तर बघू शकता मी कशी तळत आहे, तशी तळून घ्यायचं आहे तुम्हाला। आणि इथं बघू आपले चाप पण मस्त असे शिजत आहे आणि इथं बघू शकता आपलं झालेलं आहे आता ब्राऊन। आणि असंच आपल्याला सर्व कांदे आपल्याला छान असे ब्राऊन करून घ्यायचे आहेत, क्रिस्पी असे। आणि आता हे फायनली आपले झालेले आहेत चाप मस्त शिजून। आणि त्यानंतर त्याला गरम पाण्यामध्ये थंड करून आपल्याला त्याची कटिंग करायची आहे। तुम्ही बघू शकता मी कटिंग केलेली आहे आणि त्याचे बारीक बारीक पीस पण करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। बघू शकता मी कशी करत आहे तसंच। एका साईडला आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे, थोडीशी कांदा आपण तळलेला आहे तो घ्यायचा आणि थोडे काजू घ्यायचे 4-5, त्याची ग्रेव्ही करून घ्यायची। आणि ही पण ग्रेव्हीची प्रोसेसिंग आहे। दही घ्यायची अर्धा किलो, त्यामध्ये आपला तळलेला बाकीचा जो पण आहे कांदा तो चांगला क्रश करून टाकायचा, मिरच्या टाकायच्या 3-4 कट करून, हळदी पावडर, लाल चटणी पावडर, धना पावडर हे सर्व टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आणि हे आपले सोया चाप चांगले तळून झाल्यानंतर ना गॅस आपला बंद करून घ्यायचा आहे बरं का। गॅस बंद केल्यानंतर आपण जी ग्रेव्ही केलेली आहे ना ती ग्रेव्ही आपल्याला टाकायची आहे। सर्वात पहिलं तर आपली ही टाकायची आहे कांद्याची, ती थोडी फ्राय झाली की नंतर आपल्याला ही दहीची टाकायची आहे आणि दोन्ही पण मस्त अशी पहिला फ्राय करायचे आहेत। आणि हे तर आपल्याला एक लक्ष द्यायचं आहे, कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे, नाही तर दही फाटू शकते। तर कंटिन्यू आपल्याला एक 5 ते 7 मिनटं आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे, जोपर्यंत बघा असं तेल सुटत नाही तोपर्यंत। आणि तेल सुटल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं, त्यात थोडी कस्तुरी मेथी टाकायची आहे आणि मसाला मस्त फ्राय झाला की त्यानंतर त्यात सोया चाप टाकायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-3 तास मस्त असं झाकून शिजवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, थोडंसंच, जास्त नाही टाकायचं आहे आणि मस्त त्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी टेस्ट करून घेत आहे मीठ वगैरे बरोबर आहे का नाही, तर सर्व एकदम मस्त झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला वरून अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा आहे आणि तो पण मिक्स करायचा आहे। तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, आवडली तर लाईक करा। बाय।